सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। जी केम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली। टॅन 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 टॅन। गहू, ज्वारी, बाजरी, मिलेट, स्पाइसेस, सिरियल्स, ग्राइंड एव्हरीथिंग हियर। जी केम आटा चक्की। टॅन 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 टॅन। जी केम आटा चक्की। आता सर्व धान्य दळा घरच्या घरी।
अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन, शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा। टॅन 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 टॅन। सातारा जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्शाने पुणे झालेला जिल्हा हा जिल्हा यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचा जिल्हा, हा जिल्हा शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराचा जिल्हा। माझं भाग्य आहे की देशाचं उत्तुंग नेतृत्व आणि राज्याचं उत्तुंग नेतृत्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी साताऱ्याच्या तुमच्या या सुपुत्राला संधी दिली आणि अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर पहिल्या प्रथम यशवंतराव चव्हाणांच्या असलेल्या या स्मृतीला वंदन करण्यासाठी येत असताना गेले 25-30 वर्ष ज्या जनतेने, ज्या सहकाऱ्यांनी, ज्या तरुणांनी एका सर्वसामान्य माथाडी कामगाराच्या मुलाला जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची संधी दिली, 30 वर्ष कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा न करता माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे ठिकाणी उभा राहिला, याचं फळ आज मला या पक्षाचा अध्यक्ष म्हणून पक्षाच्या नेत्यांनी निवड केली हे माझं भाग्य समजतो। आणि आज येत असताना पुण्यापासून ते आजपर्यंत ज्या उत्स्फूर्तपणाने तुम्ही मला स्वागत केलेलं आहे, हे स्वागत हे मला प्रेरणा देणारं असेल। मी सातारच्या जिल्ह्यातल्या जनतेला आणि माझ्या युवकांना आवाहन करेन, एका सामान्य कुटुंबातल्या मुलाला ही संधी प्राप्त मिळालेली आहे। माझ्यामध्ये इच्छा ठाम आहे, या जिल्ह्याचं नावलौकिक महाराष्ट्राच्या हटकेपार नेण्याची भूमिका करणारा एक धडाडीचा कार्यकर्ता आहे। या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करेन, आज मला राज्याची संधी मिळालेली आहे, साताऱ्याचा सुपुत्र म्हणून आपण सर्वांनी मला मनापासून साथ दिलेली आहे, भविष्य काळामध्ये सुद्धा साथ द्या। साताऱ्याचा इतिहास घडवण्याचं काम शशिकांत शिंदे करेल हा विश्वास मला या ठिकाणी अनेक नेत्यांना घडवलं, या सातारा जिल्ह्याने अनेक नेत्यांना बनवलं, त्यांना उत्तुंग ठेवलं, संघर्ष उभं राहत असताना सुद्धा पाठीमागे ठामपणे उभं राहिलो, अपेक्षा काही नव्हतं, या वयामध्ये आम्हाला घडवलं, या नेतृत्वाच्या पाठीमागे ठामपणाने उभं राहायला पाहिजे ही माझी भूमिका होती। त्याचं फळ मला मिळालं। अनेक दिग्गज नेते होते, पण पवार साहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला महाराष्ट्राची जबाबदारी दिलेली आहे। आव्हान मोठं आहे, सत्ता नाही, विरोधक आहे, पण महाराष्ट्रामध्ये पक्ष बांधायचा आहे। महाराष्ट्रामध्ये पक्ष बांधून 2029ला माझ्या पक्षाचं सरकार आणायचं अशा प्रकारचा विश्वास आज या केलेला आहे। एक संधी फक्त या पुत्राला द्या, साताऱ्याचं नाव लौकिक महाराष्ट्रामध्ये गाजवण्याचं काम हा शशिकांत शिंदे करेल हे परत एकदा आव्हान देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।